तर बघा काय बातमी आहे। शिक्षकपदी डी.एड. बी.एड. पात्रता धारकच कमी पटसंख्येच्या शाळेत सेवानिवृत्तांना नेमण्याच्या निर्णयात बदल। राज्यातील 10 किंवा 10पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांवर केवळ डी.एड. बी.एड. पात्रता धारक बेरोजगार उमेदवारांची कंत्राटी नियुक्ती केली जाणार आहे। शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 20 किंवा 20पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांसाठी मंजूर केलेल्या 2 शिक्षकापैकी एका जागेवर नियमित शिक्षकाची तर अन्य जागेवर सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी.एड. वा बी.एड. पात्रताधारक बेरोजगार उमेदवाराची नियुक्ती करावी असा निर्णय 5 सप्टेंबरला शालेय शिक्षण विभागाने जारी केला होता। ही दुसरी जागा कंत्राटी तत्वावर 15,000 रुपये दरमहा वेतनावर भरायची होती। शिक्षण क्षेत्रातून तसेच शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या पात्रधारकाकडून या निर्णयावर टीकेची झोड उठवली होती। त्यानंतर आता शालेय शिक्षण विभागाने या निर्णयात बदल करून 5 सप्टेंबरचा निर्णय रद्द केला। नव्या निर्णयानुसार 20 किंवा 20पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांऐवजी आता 10 किंवा 10पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये एक नियमित शिक्षक आणि दुसऱ्या जागेवर डी.एड. व बी.एड. पात्रधारक बेरोजगार उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे। म्हणजे सेवानिवृत्त शिक्षक ही पात्रताच आता विरोधानंतर वगळण्यात आली आहे। डी.एड. व बी.एड. पात्रधारक शिक्षकांची नियुक्ती सुरुवातीला 1 वर्षासाठी असेल। गुणवत्ता आणि योग्यतेनुसार दरवर्षी करारामुळे नूतनीकरण करण्यात येईल। अशा प्रकरणी नेमलेल्या शिक्षकाला दरमहा 15,000 रुपये मानधन दिले जाईल। अन्य कोणतेही लाभ लागू नसेल व नियुक्तीसाठी कमाल आणि किमान वयोमर्यादा लागू असेल। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।